एमबीबीएस बीडीएस साठी जर ऍडमिशन घ्यायचं स्कोर कमी असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी अलॉटमेंट येऊ शकते का? रजिस्ट्रेशनची डेट वाढवण्यात आलेली आहे. सीईटी सेल कडून नुकतीच एक नोटीस अधिकृत जो वेबसाईट आहे आपली सीईटी सेल याच्यावरती आताच पब्लिश करण्यात आलेली 14/8/2026 ला आलेली नोटीस आहे. आणि यामध्ये काय दिलंय, तुमचे जे रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी एक्सटेंड करण्यात आलेले बघा, एक्सटेंडेड अप टू 15/8/2026. मग महाराष्ट्र या राज्यामध्ये एमबीबीएस बीडीएस मिळू शकतो का? स्कोर कमी असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला पाहिजे का? आपल्याला कसं कळणार का 100% आम्हाला अलॉटमेंट येऊ शकते? जर स्कोर कमी असेल आणि तुम्ही असा विचार केला असेल का आम्हाला मिळू शकणार नाही, तर हा सगळ्यात पहिले डोक्यातून विचार काढून टाका. कारण महाराष्ट्रामध्ये 1,07,304 मुलं क्वालिफाय झालेले आणि त्या मुलांमध्ये तुम्ही कुठे हे आपल्याला अजून माहित नाही. कारण आपल्याला ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायचे. मग महाराष्ट्रामध्ये किती लोक क्वालिफाय आणि आपण त्यांच्यात कुठे, हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही आले मागच्या वर्षी आलेली लिस्ट आहे बघा ही. मागच्या वर्षी कसं व्हायचं, रजिस्ट्रेशन कॉमन व्हायचे एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस सगळ्या कोर्सेससाठी. पण ह्या वर्षी काय झालेले, प्रोसेसमध्ये खूप सारे बदल झालेले. अगोदर ग्रुप ए चे रजिस्ट्रेशन आता सुरू आहे आणि डेट देखील एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ओके, बरेचसे विद्यार्थी असे जे आमच्याकडे स्वतः पेड आहे त्यांना असं वाटते आम्हाला एमबीबीएस मिळणार नाही, रजिस्ट्रेशनच करत नाही. अहो, रजिस्ट्रेशनची फीस तरी किती? फक्त 1,000 रुपये फीस आहे. तुम्हाला असं वाटत असेल का माझा स्कोर कमी, जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत नाही, हा सगळ्यात चुकीचा पण आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर पोर्टलवरती एक अशी एसएमएल लिस्ट येते बघा. ओके, म्हणजे संपूर्ण भारत देशातून जो आता आलेला आहे तो तुमचा ऑल इंडिया रँक आहे. कोणाचं 4 लाख आलंय, कोणाचं 5 लाख आलंय, कोणाचं 6 लाख आलंय, कोणाचं 3 लाख आलंय, कोणाचं 2 लाख आलंय. वेगवेगळ्या कॅटेगरीवरून वेगवेगळे या ठिकाणी काय आलेले ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक आलेले, पण हे संपूर्ण भारत देशामधून आलेले. आपल्याला ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायचं. मग महाराष्ट्रामध्ये आपण कुठं, ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो पोर्टलवरती अशी लिस्ट येते, ह्या लिस्टला म्हणतात एसएमएल. ओके, स्टेट मेरिट लिस्ट एसएमएल लिस्ट आहे बघा ही. ओके, तर यामध्ये आपल्याला काय कळते आता बघा, सिरियल नंबर आहे, हा सिरियल नंबर महाराष्ट्राचा आहे. आणि नीटचा ऑल इंडिया रँक म्हणजे संपूर्ण भारत देशातून जो मुलगा 10 नंबरला होता तो महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबरला होता. तुम्ही बघू शकता या लिस्टमध्ये मुलाचं नाव सगळं, तो मुलाचं नाव आहे, तो कॅटेगरी कोणती, जेंडर मुलगा आहे का मुलगी आहे. बघा आता हा ओपन मधून पहिला आहे. ओके, त्यानंतर आपण जर थोडं आणखीन बघत गेले, 2 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे हा महाराष्ट्रामधून 2 नंबरला आहे आणि ऑल ओव्हर इंडियामधून 26 नंबरला आहे. पण त्याच्या कॅटेगरी मधून हा किती नंबरला आहे, ओबीसी मधून 1 नंबरला आहे. पीडीएफ थोडं जरी स्क्रोल करत घेतलं मी, समजा आता थोडं स्क्रोल केलं मी, ओके, पीडीएफ इथं आलो बघा. आता हा एनटीसीचा कॅन्डिडेट आहे मित्रांनो. ओके, इथं जर पाहिलं आपण, इथं जर पाहिलं त्या मुलाचा ऑल इंडिया रँक संपूर्ण भारत देशातून किती आहे, 1,763 म्हणजे 1763. हा ऑल ओव्हर इंडियामध्ये. महाराष्ट्र राज्यामध्ये हा 135 नंबरला आहे. पण त्याच्या कॅटेगरीवरून तुम्ही बघू शकता एनटीसी या कॅटेगरीतून हा किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. एससीचं जर पाहिलं आपण, ओके, एससीचं जर पाहिलं तर हा कॅन्डिडेट त्याच्या कॅटेगरीवरून 4 नंबरला आहे. कारण ज्या सीट आहे कॅटेगरीवरून भरल्या जातात. पण हा संपूर्ण भारत देशामध्ये जो नीटचा ऑल इंडिया रँक किती याचा, 1,817 आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये 141 नंबरला आहे. पण त्याच्या कॅटेगरीतून हा किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. ओके, आणि तुम्ही बघू शकता ज्या सीट असतात तुमच्या, ते तुमच्या कॅटेगरीतून भरले जातात. हा तुमचा कॅटेगरी नंबर हा महाराष्ट्राचा खूप महत्वाचा आहे. जर कमी स्कोर असेल तर तुम्ही नक्कीच रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं मेरिट येईल, त्या मेरिटमध्ये तुम्ही कुठं बसताय त्यावरून आपल्याला खरं कळेल तुम्हाला नंबर लागू शकतो का नाही लागू शकत. स्कोर कमी असेल तर नक्कीच रजिस्ट्रेशन करा, हरकत नाही रजिस्ट्रेशन करायला. त्यासोबत जर आमच्या सोबत जॉईन करताय तर फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत, अगदी रजिस्ट्रेशन करण्यापासून, रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट वगैरे सगळे प्रोसिजर आम्ही स्वतःच्या हाताने करून देत असतो. जॉईन करायचं असेल तर तुमच्या समोर एक नंबर स्क्रोल होतोय किंवा छत्रपती संभाजीनगरला आमचं ऑफिस आहे. ऑनलाईन मध्ये सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी पाल्यांसोबत व पालकांसोबत फ्रॉड करताय. काउन्सिलिंगच्या नावाखाली फक्त 6 किंवा 7 किंवा 8,000 रुपये फीस घेतात त्यांच्याकडून आणि त्यांचं कोणतंच प्रोसिजर देखील करून देत नाही. ओके, कोणतीच प्रोसेस करून देत नाही, फक्त मार्गदर्शन करता. अहो, तुम्ही फक्त नेक्स्ट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आणि युट्यूब चॅनल जर दोन्ही फॉलो करताय, फ्री आहे दोन्ही पण. ओके, तर तुम्ही तुमची संपूर्ण काउन्सिलिंग आमच्या मार्फत करू शकता किंवा जर तुम्हाला फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन सगळं आमच्या हाताने करून घ्यायचं, तुम्ही आमच्या सोबत जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी नंबर समोर स्क्रोल होतोय, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये नवीन, जर एक मिस्टेक जरी होते तुमच्याकडून तर तुमचा ऍडमिशन या ठिकाणी काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. दिलेली माहिती आवडली असेल चॅनलला नक्कीच फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.